अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना. आता आपल्याकडे पाऊस पडत आहे, तर आम्ही आज सँडविच बनवतो आहे. तर त्यासाठी मी ही सर्व तयारी केली आहे. हे पीठ तयार करून ठेवलं आहे बेसन पिठाचं सँडविच करण्यासाठी. टॉमॅटोचे पातळ काप केले आहेत, काकडीचे पातळ काप केलेत, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केली आहे. इथे मिरचीची पेस्ट वेगळी आहे आणि इथे पनीरचे काप केलेले आहेत. बटाटे उकडवून घेतलेत, ते आता मी मॅश करून घेते. आमच्या सासूबाईंना तिखट चालत नाही म्हणून आम्ही मिरची वेगळी बारीक करून घेतले आणि त्यांच्यासाठी 2-3 आम्ही वेगळे करून घेतलेले. इथे आम्ही मोठे ब्रेड घेतलेत. अशा प्रकारे मोठे ब्रेड आहेत. बटाटा चांगलं मॅश करून त्याचा आता चांगला गोळा बनवूया. त्याच्यामध्ये मिरची, इथे आपण तेच पेस्ट टाकलेली आहे, सर्व मिरची वगैरे, सर्व कोथिंबीरची वगैरे, आलं लसूण पेस्ट. सासूबाईंसाठी पहिलं वेगळं करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून, हळद वगैरे टाकून थोडंसं मीठ हळद टाकून ते ब्रेडला लावायचे आहेत. चांगलं मिक्स करून घेतलं. ब्रेडला हे सारण लावून घेऊ. त्यानंतर त्यावरती पनीरचा काप ठेवायचा. पनीरचा काप ठेवल्यानंतर त्यावरती काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकून थोडंसं मीठ भुरभुरवून त्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. दुसऱ्या ब्रेडला पण थोडंफार बटाट्याचं ते सारण लावायचं आणि ते एकमेकांवर ठेवून त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचे. ते मिस्टर मदत करतायत मला. माझ्यापेक्षा त्यांनाच खूप चांगलं येतं बनवता. असे पदार्थ त्यांनाच खूप चांगले येतात बनवता. त्यानंतर इथे दुसरा सँडविच परत करायला घेतला आहे. मी इकडे तळायला सुरुवात केली आहे. तर इकडे ते दुसरा बनवत आहेत, हातात वरती त्यांच्या हातात आहे. त्याला बटाट्याचं सारण लावलं आहे, त्यावरती पनीरचा काप ठेवला आहे आणि त्यावरती त्यांनी काकडी, टॉमॅटोचे काप, त्यानंतर मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला हे सर्व वरतून भुरभुरवलं आहे आणि दुसऱ्या ब्रेडलाही थोडंसं बटाट्याचं सारण लावलं आहे. अशा प्रकारे आम्ही 2 प्रकारचे सँडविच बनवले. आता मी ते तळायला सुरुवात करत आहे. तर हे जे पीठ बनवलं होतं त्याच्यामध्ये आम्ही बेसन पीठ, हळद आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं घट्टसरच भिजवलेलं आहे. तर हे मी भिजवून
आता कढईमध्ये सोडत आहे. यांना जास्त वेळ लागत नाही तळायला, लगेच तळले जातात. तर तुम्ही पण एकदा करून बघा आणि आम्हाला पण सांगा. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. अशा प्रकारे आम्ही सर्व सँडविच तळून घेतलेले आहेत. पीठ थोडंसं घट्टच भिजवायचं, कारण घट्ट पीठ भिजवलं तर सँडविच व्यवस्थित होतात. पातळ पीठ भिजवलं तर सँडविच थोडे कुस्करण्याची शक्यता आहे, म्हणून शक्यतो पीठ घट्टच भिजवा, पातळ पीठ भिजवू नका. यांना जास्त तळायची गरज नाही. तेल चांगलं तापलेलं असलं की ते लगेच होतात. थोडेसे लालसर रंगावरती तळले की काढून घ्यायचे. जास्त लाल करायचे नाही आणि जास्त एकदम पिवळेही ठेवायचे नाहीत. थोडेसे मध्यम असे हळदी कलरच्या रंगावरती तळायचे. अशा प्रकारे आमचे सँडविच तळून होत आहेत. आम्ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तर खोबऱ्याची चटणी, टोमॅटो सॉस ह्याबरोबर ते आपण खाऊ शकतो सँडविच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.